एक पहिल्यांदा व्यवस्थितपणे बघून घ्या की अध्यादेशाचा अधिकार हा राष्ट्रपतीला का देण्यात आला, बरोबर? त्याचं रिझन काय? कॉन्स्टिट्यूशनल असेंब्लीमध्ये या बाबतीमध्ये एक चांगली डिबेट झाली. संसद नावाच्या प्रकरणामध्ये आपण त्याला काय म्हणतात की याला संदर्भ येईल आपल्या संदर्भात कलम 85 मध्ये. तर संविधान सभेच्या एका गटाचं म्हणणं असं होतं की सभागृहाचं अधिवेशन म्हणजे संसदेचं अधिवेशन हे वर्षभर चालवा, कंटिन्यू चालवा, बरोबर नाही का? म्हणजे कंटिन्यू जर चालवलं तर बरोबर गतिशीलता काय राहील, जास्त राहील, बरोबर. आणि त्यावर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणणं असं होतं की जर अधिवेशन वर्षभर चालवलं तर या लोकप्रतिनिधींना आपल्या मतदारसंघामध्ये काय समस्या आहे, जनतेच्या काय समस्या आहे हे कसं कळेल? अधिवेशन तर दिल्लीमध्ये चालू, म्हणजे एक वेळा जर निवडून आला तर हा इथे स्थायी होऊन जाईल ना, संपर्क तुटेल. म्हणून वर्षभर अधिवेशन न चालवणे हे संयुक्तिक असेल. आणि मग संविधानामध्ये एक अट टाकण्यात आली, म्हणजे एक क्लॉज टाकण्यात आलं. म्हणून तुम्हाला माहिती असेल अधिवेशनासंदर्भात तरतूद कशी आपल्या संविधानामध्ये की दोन सभागृहाच्या दरम्यान अधिवेशनाच्या दरम्यान 6 महिन्यापेक्षा जास्त अंतर असता कामा नये. यामुळे काय झालं, अधिवेशन पण चालेल आणि त्याचा जनतेसोबत संपर्क पण टिकेल, असा मध्यम मार्ग हा काढण्यात आला. के.टी. शाह यांचं म्हणणं होतं वर्षभर चालवा म्हणून. मग दुसरा प्रश्न उपस्थित झाला की जर या मधातल्या काळामध्ये जर काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर? अरे कळलं का रे बाबा, संसदेचं अधिवेशन चालू नाहीये आणि जर आपत्कालीन अशी परिस्थिती निर्माण झाली की कायदा करणं काय आहे, गरजेचं आहे, मग काय करावं? मग संविधान सभेनं त्यावर उपाय म्हणून आर्टिकल 123 मध्ये अध्यादेशाची तरतूद केली. विषय कळली पर्यंत की जो आपल्या इथं स्वातंत्र्याआधी आपल्या व्हाईसरायला, गव्हर्नर जनरलला एक स्पेशल अधिकार होता, म्हणजे संदर्भ असे म्हणतात पुस्तकाचे किंवा हा तिथून प्रेरित आहे, पण त्याचं नेचर वेगळं आहे, याचं नेचर वेगळं आहे. त्याला जे आपत्कालीन स्थितीमध्ये नियम तयार करण्याचा अधिकार होता व्हाईसराय आणि गव्हर्नरला, त्याचं कारण होतं आपत्कालीन स्थितीमध्ये काही ब्रिटिशांच्या विरोधात काही झालं तर. कळलं का? इथं आपत्कालीन स्थिती म्हणजे काय, अधिवेशन चालू नसेल. समजला कितपर्यंत? याचा तो अर्थ होतो. समजली पर्यंत? तर दोन अधिवेशन चालू नसेल आणि आपत्कालीन स्थिती निर्माण जर झाली असेल तर अशा स्थितीमध्ये अध्यादेश काढण्याचा हा राष्ट्रपतीला काय असेल, अधिकार. राष्ट्रपतीचा अधिकार याचा अर्थ प्रधानमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्यानेच काढेल, स्वतः काढणार नाही. समजलं? बरोबर. आणि मग जे पुढचं अधिवेशन येणार, पुढचं अधिवेशन, अरे कळलं का रे बाबा, त्यामध्ये याला पारित करणं अत्यंत काय असेल, गरजेचं. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल अध्यादेश काढल्यानंतर त्याला 6 महिन्याच्या आतमध्ये मान्यता घ्यावी लागते. 6 महिने का? कारण ही गॅप 6 महिन्याची असते. उदाहरणार्थ आज अधिवेशन संपलं, उदाहरणार्थ 1 तासानं आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली, अरे कळला का, आणि काढला ऑर्डिनन्स, 100% माहिती आहे 6व्या महिन्यामध्ये अधिवेशन येणार आहे, हो की नाही? म्हणून ते 6 महिन्याची अट आहे. त्याला कळली पर्यंत? किती महिन्याची? 6. कुठे कुठे असं लिहून बघितलं तुम्ही? 6 महिने 6 आठवडे. हा, हे पुढचे 6 आठवडे माहितीये कोणते आहे? अधिवेशनाचा कालावधी. कळलं? समजलं का? अधिवेशनाचा काय कालावधी किंवा पहिला दिवस आणि कुठल्या तरी कामकाजाच्या एका दिवसामध्ये, या तऱ्हेनं. समजलीत पर्यंत? तर यामुळे अध्यादेशाचा अधिकार हा कोणाला दिला? भारताच्या राष्ट्रपतीला. त्याचं मूळ कारण हे आहे.